संक्रांत आणि गुळपोळी हे अगदी मराठमोळं समीकरण. खरं तर गुळपोळी करणं हे थोडंसं कौशल्याचं काम. कारण गुळपोळीसाठी लागणारं सारण म्हणजेच गूळ आणि कणिक यांचं गणित व्यवस्थित जमावं लागतं. त्याशिवाय प्रत्येक गोष्ट ही खमंग अशी भाजावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुळपोळी अलवार लाटावी लागते. ही सगळी गणितं छान जमली की गुळपोळी ही उत्तम जमते. ही अशी पुरणपोळीप्रमाणे टम्म फुगलेली आणि मुख्य म्हणजे काठोकाठ सारण भरलेली गुळपोळी अगदी योग्य प्रमाणात आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज अगदी सोप्या पद्धतीने गुळपोळी करूयात. सगळ्यात पहिले सारणासाठी म्हणजेच पोळीतील आतील गूळ बनविण्यासाठी लागणारं साहित्य आणि प्रमाण पाहूयात. बघा, 1 वाटी तीळ घेतलेत. किसलेलं सुकं खोबरं, दाणे आणि बेसन हे प्रत्येकी अर्धी वाटी घेतले. 1 मोठा चमचा खसखस आणि जायफळ वेलदोड्याची पूड घेतली आणि गुळाचं प्रमाण हे मी तुम्हाला पुढे सांगेन. सगळ्यात पहिले तीळ भाजून घेऊया. इथे हे 1 वाटी तीळ घेतले. गुळपोळीसाठी हे असे मातकट रंगाचे पॉलिश नसलेले तीळ घ्यायचे. सतत हलवत हलवत तीळ छान खरपूस भाजून घ्यायचे. अगदी मंद आचेवर आपल्याला तीळ खमंग असे भाजून घ्यायचे. साधारणपणे 2-1 मिनिटांनी बघा, तीळ हलकेसे फुलल्यासारखे दिसत आहेत आणि चटचट उडू लागलेत. म्हणजेच तीळ अगदी व्यवस्थित खमंग भाजले गेलेत. काढून घेऊया. आता मंद आचेवर किसलेलं सुकं खोबरं भाजायचे. बघा, खोबऱ्याचा रंग हलकासा पालटलाय आणि किस अगदी सहज चुरला जातोय. म्हणजे खोबरं अगदी खमंग भाजलं गेले. काढून घेऊया. दाणे पण बघा, हे असे साल निघेपर्यंत छान खमंग भाजून घेतले. आता बेसन भाजायचे. त्यासाठी पळीभर तेल घालायचे. हे अर्धी वाटी बेसन घालायचे. व्यवस्थित सतत हलवत हलवत बेसन छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला तेलावरच बेसन भाजायचं आहे. कारण जर का आपण तुपावर बेसन भाजलं तर ते तूप नंतर शिजतं आणि मग आपल्याला पोळी लाटायला कठीण जातं. त्यामुळे लक्षात ठेवा, तेलावरच बेसन भाजायचं आहे, तुपावर नाही. बघा, बेसनाचा हलकासा रंग पालटलाय इतपत आपल्याला बेसन भाजायचं आहे. अगदी लाडवांप्रमाणे खरपूस नाही भाजलं तरीही चालू शकेल. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे बेसन आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे. आपण भाजून घेतलेले सगळे जिन्नस आता गार झालेत. आता मिक्सरला फिरवून घेऊया. सगळ्यात पहिले आपण तीळ मिक्सरला फिरवून घेऊया. बघा, हे असं जमेल इतकं बारीक मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. काढून घेऊया. याचप्रमाणे दाणेसुद्धा फिरवून घ्यायचे. बघा, हे असं जमेल इतकं बारीक मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तीळ, शेंगदाणे यांना स्वतःचं असं तेल असल्यामुळे बघा, हे असं अगदी बारीक वाटलं जातं. आता हे भाजलेलं सुकं खोबरं आणि त्यामध्येच ही भाजलेली खसखस घालून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आपण भाजून घेतलेले सगळे जिन्नस मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेतलेत. आता फक्त एकदा मिक्स करून घेऊया. बघा, या सारणावरच आपलं गुळाचं प्रमाण ठरणार आहे. हे सारण जितकं आहे तितकाच आपल्याला गूळ घ्यायचं आहे. अगदी अंदाजे मी तुम्हाला हे सारण मोजून दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला गूळ किती घ्यायचं आहे. बघा, या सारणावरच आपलं गुळाचं प्रमाण ठरणार आहे. बघा, 1 पूर्ण वाटी आणि 1 वाटीला थोडंसं कमी असं हे सारण भरले. तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला पूर्ण प्रमाण सांगते. आपण 1 वाटी तीळ घेतले, त्यासाठी प्रत्येकी अर्धी वाटी सुकं खोबरं, दाणे आणि बेसन घेतलं आणि हे मिक्सरला फिरवून जितकं मिश्रण झालं आहे तितकाच आपण गूळ घेतला आहे. समजायला अगदी सोपं प्रमाण आहे. आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. गूळ हा असा सहज मऊ होणारा घ्या, म्हणजे पोळ्या अगदी सुरेख होतात. बघा, मी असा हातावर गोळा केला तरी अगदी सहज गोळा होतोय असा गूळ घ्या. यामध्ये आपल्याला जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालायची. फक्त एकदा मिसळून घ्यायचं आहे, कारण असंही आपण हे मिक्सरलाच फिरवून घेणार आहोत. थोडं थोडं करून हे असं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. बघा,
सगळं मी मिक्सरला व्यवस्थित बारीक असं फिरवून घेतलं आहे. आता यामध्ये गुळाचा अजिबात खडा राहिलेला नाही आहे. आता याचे आपण एकसारखे गोळे करून घेऊया. हे असे मी सगळे गोळे करून घेते. बघा, इथे आपल्याला गुळपोळीसाठी लागणाऱ्या सारणाचे मी असे हे एकसारखे गोळे करून घेतलेत. आपण घेतलेल्या वाटीच्या प्रमाणात या आकाराचे 12 गोळे झालेत. हे सारण म्हणजेच गूळ आदल्या दिवशी करून ठेवला तरीही चालू शकेल. आता कणिक कशी भिजवायची ते बघूयात. इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी तेल घेतलं आहे आणि चवीला मीठ आहे. असं लक्षात ठेवायला अगदी साधं सोपं प्रमाण आहे. गव्हाच्या पिठामध्ये हे अर्धी वाटी बेसन घालायचं आहे, चवीला मीठ घालायचं आहे आणि पाव वाटी कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे. हे असं कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे पोळी अतिशय खुसखुशीत होते. सुरुवातीला गरम असल्यामुळे हे असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं, मग हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाला तेलाचं मोहन लागायला हवं, म्हणजे पोळ्या अगदी खुसखुशीत तयार होतात. बघा, पिठाची मी अशी मूठ वळली तर अगदी सहज हा असा गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं तेलाचं मोहन अगदी योग्य झालं आहे. आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि कणिक भिजवून घ्यायची. यासाठी कणिक कशी भिजवायची बरं, तर पुरीच्या पिठापेक्षा किंचित सैल आणि चपातीच्या पिठापेक्षा किंचित घट्ट अशी आपल्याला कणिक हवी आहे. बघा, हे पीठ मळण्यासाठी मला जवळपास पाऊण ग्लास पाणी लागलं आहे. अगदी व्यवस्थित अशी कणिक मळून घेतली. आता झाकून साधारण 15 ते 20 मिनिटं कणिक छान भिजण्यासाठी ठेवून द्यायची. साधारण 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. किंचित तेलाचा हात लावून सगळी कणिक छान एकसारखी करून घ्यायची. हे असं अगदी व्यवस्थित मळून घेतलं की आपल्या पोळ्याही अगदी सुरेख तयार होतात. बघा, इथे आपली गुळपोळीसाठी लागणारी कणिक तयार आहे. आता याचे एकसारखे गोळे करून घेऊया. हे असे एकसारखे गोळे तयार असले की आपल्याला भराभर पोळ्या लाटता येतात. बघा, जितका आपला पिठाचा गोळा आहे तितकाच सारणाचा गोळा घ्यायचा आहे. दोन्ही हातावर पिठाचा गोळा छान एकसारखा करून घ्यायचा आहे. पुरणपोळी करताना आपण ज्या प्रकारे उंडा तयार करतो त्याच प्रकारे हा देखील उंडा करून घ्यायचा आहे. हे असं दोन्ही हाताच्या अंगठ्याने दाब देत देत सारण छान कडेपर्यंत व्यवस्थित पसरून घ्यायचे. या प्रकारे व्यवस्थित उंडा बंद करून घ्यायचे आणि जास्तीचे पीठ काढून घ्यायचे. बघा, आपला गुळपोळीसाठी लागणारा उंडा तयार झाला आहे. आता गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि हा उंडा बोटाने सगळीकडे एकसारखा करून घ्यायचा, म्हणजे आपण भरलेलं सारण सगळीकडे कडेपर्यंत छान एकसारखं पसरलं जातं. आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. फार अशी दाबून पोळी लाटायची नाही, नाहीतर मग सारण बाहेर येऊ शकतं. कुठेही आपली पोळी लाटताना पोळपाटाला चिकटली नाही किंवा फाटली नाही, म्हणजेच आपल्या सारणातील गुळाचं प्रमाण आणि कणिक मळताना घेतलेलं मोहन हे अगदी योग्य झालं आहे. या प्रमाणात तुम्ही गुळपोळी केली तर तुमची गुळपोळी कधी म्हणजे कधीच बिघडणार नाही. बघा, सगळ्या बाजूनी छान एकसारखी अशी मी पोळी लाटून घेतली. तुम्ही पाहू शकता सारण अगदी काठोकाठ पोचलेलं आहे. इतपत मी पोळी लाटून घेतली. आता ही पोळी भाजून घेऊया. पहिलीच पोळी असल्यामुळे तव्यावर थोडंसं तूप घालते. अलवारपणे ही पोळी तव्यावर घालायची. पोळी तव्यावर घातल्या पोळीला हात किंवा उलातनं अजिबात लावायचं नाही. हे असे हलकेसे बबल्स दिसू लागले की वरच्या बाजूने थोडंसं तूप सोडायचं आणि अगदी अलगदपणे पोळी उलटून घ्यायची. लक्षात घ्या, आपल्याला पोळी लो टू मीडियम गॅसवरच भाजायची आहे. अगदी मंद आचेवर पोळी अजिबात भाजायची नाही. दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित भाजून झाली की पुन्हा थोडंसं तूप सोडायचं आहे आणि पोळी उलटून घ्यायची. फार उलटपालट करून पोळ्या शिकवल्या की त्या खुसखुशीत न होता कडक होतात, हे मात्र लक्षात ठेवा. आता
पुन्हा मात्र पोळी अजिबात उलटायची नाही. बघा, सारणही अगदी काठोकाठ पोहोचले. पोळी काढून घेऊया. या प्रकारे सगळ्या गुळपोळ्या करून घ्यायच्या. बघा, अगदी जवळून मी तुम्हाला पोळी दाखवते. तुम्हाला बघूनच समजत असेल पोळी किती खुसखुशीत झाली आहे ते. बघा, ही अशी अगदी सहज मोडली जाते. अशी ही शिगोशीक सारण भरलेली खमंग खरपूस अशी गुळपोळी थंडीच्या दिवसात तर आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असते. खमंग खरपूस अशी गुळपोळी सोबतीला हे असं ताजं कढवलेलं साजूक तूप. आज तुमच्यासोबत शेअर केलेली ही माझ्या घरच्या गुळपोळीची पारंपरिक पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.